जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यामध्ये संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे। जरांगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्हा प्रशासनाने या संदर्भातला महत्त्वाचा निर्णय घेतलाय। त्यामुळे अंबड परिसरामध्ये आता मराठा आंदोलकांना मनाई असणार आहे। मनोज जरांगे सध्या भांबेरी या गावामध्ये आहेत आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक एकत्र येत असल्यामुळे प्रशासनाने हा निर्णय घेतल्याचं सध्या बोललं जातंय। तर आपण पाहतोय एकीकडे जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यामध्ये संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे, तर दुसरीकडे भांबड या गावामध्ये जरांगे यांचा मुक्काम आहे। या संदर्भातला आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी लक्ष्मण सोळुंके यांनी। मनोज जरांगे पाटील यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर जाण्याचा निर्णय घेतलेला आहे। असं बोलत त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आव्हान सुद्धा दिलेले आहे। आपण बघू शकतो काल आंतरवाली सराटीमधून निघल्याच्या नंतर भांबेरी गावामध्ये मनोज जरांगे पाटील यांना महिलांनी आडून त्यांना उपचार घेऊन नंतर मुंबईला जा अशी विनंती केली होती। त्यानंतर मनोज जरांगे पाटील या ठिकाणी आपण बघू शकतो भांबेरी गाव आहे, ज्या घरामध्ये मनोज जरांगे पाटील या ठिकाणी रात्री मुक्कामाला आहे। आपण बघू शकतो की या ठिकाणी या परिसरात मनोज जरांगे पाटील यांचे जे सहकारी आहे, जे 3 प्रमुख सहकारी होते, यांना सकाळीच पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आलेली आहे। मनोज जरांगे पाटील याच घरात असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात संपूर्ण भांबेरी गावाला पोलीस छावणीचं स्वरूप आलेलं आहे। राज्य राखीव पोलीस दलांच्या जळगाव, धुळे, जालना आणि संभाजीनगर अशा 4 विभागाच्या तुकड्या या ठिकाणी तैनात करण्यात आलेल्या आहेत। त्यातच मनोज जरांगे पाटील यांच्या 3 सहकाऱ्यांना या ठिकाणी रात्री उचलण्यात आल्यामुळे, ताब्यात घेण्यात आल्यामुळे संपूर्ण परिसरात आता ही माहिती वाऱ्यासारखी पसरलेली आहे। कॅमेरामन रामसह लक्ष्मण सोळुंके, साम टीव्ही न्यूज, भांबेरी। तर जालन्याच्या अंबड तालुक्यामध्ये आंदोलकांनी बस पेटवून दिलेली आहे। तर याच अंबड तालुक्यामध्ये आता संचारबंदी लागू करण्यात आली आहे। जरांगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्हा प्रशासनाने या संदर्भातला निर्णय घेतलाय आणि त्यामुळे अंबड परिसरामध्ये आता मराठा आंदोलकांना मनाई असणार आहे।